राम राम मंडळी. मी सविता पाटील. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मन जे गावातलं घर आहे ते घर दाखवणार मी तुम्हाला. आणि पूर्ण साफसफाई व्यवस्थित झाली नवरात्रीने आधी. आणि मला 2-3 दिवसात फोन पण होणार की ताई तुम्ही तुमनं जे गावातलं घर आहे ते पण दाखवा. जसं तुम्ही वावरमधलं घर दाखवणार तसं गावामधलं पण घर दाखवा. तर मी आता गावातलं घर दाखवणार आहे. साधं घर आहे म्हणावं, गावात मातीनं घर आहे, जुन्या पद्धतीनं घर आहे मस्त. तर मी तुम्हाला आज पूर्ण घरना व्हिडिओ दाखवाडस मी तुम्हाला आधी. तर का मी बाहेरून दाखवताना तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आते. तर आईशी समोर मन घर गावातलं घर आणि आईशी तुळशी माय टांगेल समोरच. आणि आईशी दुकान आमनं आलं. आटे पहिले इलेक्ट्रॉनिकनं काम करीत म्हणा मालक, पण आता मी पापड उद्योग चालू करायची म्हणून पापड उद्योग नच पापडे वगैरे ठोस मी तटे आते. आणि आता आवशे समोरला दरवाजा आणि हवा ते उन्हा पुढला रूम. तर त्या असा रूम शे 3 टप्प्यात आमना गावामधला घरले 3 टप्प्यात म्हणजे 3 रूम येतच. तिकडे समोर त्या सोफा आहे ठेल आणि पुढे ते समोर घड्याळ टांगेले, इकडे भिंतीले टीव्ही टांगेले आणि इकडे त्या कूलर ठेवले आणि खाली आम्ही असं कार्पेट लावलेले मस्त, जसं काय फरची शिवा असं वाटस. आणि हे आमले पुरस्कार भेटले जस पापड उद्योगना कृषी सम्राट पुरस्कार आणि इकडे कृषी थॉन पुरस्कार हा नाशिकला भेटणार होता. तर हा जाय आमना पुढला रूम. तर असा आमना पुढला रूम. आता आपण मधला रूम देखूत आते. तर हा मधला रूम म्हणजे मधला टप्पा. समोर ठेवतेस टाक्या, ज्वारी बाजरी गहू काही आपला पापडे वगैरे शेतच त्यासना ठेवल. तो मधला रूम म्हणजे स्टोर रूम जाय तो. इकडे चक्की ठेवले साईडले आणि इकडे साईडले त्या गोडशी आपल्या जावरीसनी गोडशी गोदड्या म्हणतस आपण, काही भाग मग गोदड्या म्हणतस, आमच्याकडे झावरी म्हणतस आयराणी मा. इकडे आरसा आहे टांगेल समोर. तर हाऊस आहे आते मधला रूम. स्टोर रूम म्हणजे आपले काही वस्तू ज्या लागतच नाही त्या या रूम मा ठेलचे तीस. आणि आता हाऊ तिसरा टप्पा दाखवाडस मी तुम्हाला आधी, म्हणजे जसं काय किचन ना रूम जाय त्या आपला. तर इकडे समोर फ्रीज ठेलचे आणि इकडे बाजूला खाली गॅस शे ठेल आणि समोर बरण्या तीस प्लॅस्टिकना बरण्या ज्या आपल्या रोजना डेली वस्तू वापरायला लागतेस त्या वस्तू मी आधी ठेवले तीस. वरणावर काढायला सोप्या राहतेस त्या. तर अशा समोर ठेलचे तीस मस्त. आणि इकडे समोर देखा भांडा येतस, तांबा पित्ताना भांडा मस्त रचेल येतस. आणि इकडे रॅक आहे स्टीलना रॅक, इकडे म्हणजे स्टीलना भांडा आहे तशा नावावर ठेल. तर असा संसार शे म्हणावाला गावामधला घर. आणि इकडे पाणीना फिल्टर वावर मावी असा डबल संसार शे. लवकरच आम्ही वावर पण सुद्धा ते पापड उद्योग सुरू होतं. तर तिकडे तांबा पित्ताना भांडा आहे आणि इकडे स्टीलना भांडा असा समोर ठेवलेत रॅकवर. आणि रॅकना बाजूलेच इकडे फ्रीज आणि रॅकना मजार थोडीशी जागा ओपन होती. तर तडे छोटंसं देवघर शे. तर देखा इकडे असा देवारा ठेलचे देखील मना मातीनं घरशे, पण असं नियोजनचे मना गावामधला घरनं पण. तुम्हाला कसा वाटणं कमेंट बॉक्समा नक्कीच सांगजात. इकडे बोगाना ठेलतस. तर आहे म्हणणं मातीनं घर पूर्ण. कसा वाटणार तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा. तर कसा वाटणार आज व्हिडिओ कमेंट बॉक्समा नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर मला चॅनलला नवीन असाल तर मला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ आपण लवकरच भेटू. तोपर्यंत राम राम.